नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत पुण्याहून बेळगावला गणपतीसाठी. तर गणपती आहे 1-2 दिवसावरती आणि आम्ही चाललो आहोत. तर इथे कोल्हापूरमध्ये जेवणासाठी आम्ही थांबलो होतो. तर 8 नावाचं हे रेस्टॉरंट आहे आणि समोर बघितलंच असेल कारंजे आहेत. एका बाजूला उजव्या साईडला गार्डन आहे लहान मुलांचं खेळण्यासाठी छोटंसं, आणि डाव्या बाजूला गाय वगैरे आहे, ते नंतर दाखवेनच मी. आणि आत्ता बघू शकता इथे मेन्यू दाखवला आहे मी. शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं आणि चुलीवरती भाकऱ्या बनवत आहेत बायका आणि सगळं चुलीवरती बनतं. तर भाजी वगैरे सगळी आतमध्ये बनते आणि हे चुलीवरती बनतं. तर सगळं रंगरंगोटी केलेली आहे, चुन्याहून बनवली आहे असं वाटतं. आणि आजूबाजूला चारी साईडला झाडी आहे, शेती आहे. आणि इथे आम्ही जेवणासाठी अख्खा मसूर आणि पिठलं भाकरी घेतली होती आणि भात नंतरला घेतलं, दाल खिचडी घेतली. तर खूप छान जेवण होतं आणि क्वांटिटी कमी आहे, पण जेवण एकदम टेस्टी आहे. तर शुद्ध शाकाहारी कोणाला आवडत असेल तर नक्की ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. आणि इथे बघू शकता बसण्यासाठी एक बाकडं ठेवलेलं आहे. आणि आता ससा आणि परत बदक वगैरे बघितले असालच तुम्ही. आणि आता हा गाईला बघून तिकडे पळायला लागला. तर थोड्या उशिराने त्याला त्या गार्डनमध्ये खेळावंसं वाटतं, त्यामुळं थोडा उशीर आपण गार्डनमध्ये बसलो आणि खेळलो तिकडे थोडा उशीर, आणि नंतर आम्ही बेळगावला परतलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा मिनी व्लॉग नक्की शेअर करा जे पण कोल्हापूरला आहेत किंवा कोल्हापूरला येणं जाणं असतं. तर शुद्ध शाकाहारी ज्यांना हवं आहे त्यांनी नक्की व्हिजिट करा. खूप टेस्टी जेवण आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.